6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे। अयमान करू शकेल, अयमान है तो भाई लोग मुमकिन है, तो परवेश है तो भी मुमकिन है, दोन्ही खेळाडू करू शकतील। आणि त्याचबरोबर आपल्या समोर देखील ही मॅच बघण्यासाठी ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील जुळले गेलेत, त्यांचं देखील या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये सामध्ये 20 करायच्या डावकर शैलीचा खेळाडू आहे। अगदी त्याच एंड कडून बॅटर्सला अपॉर्च्युनिटी चांगली आहे। 20 धावा करायच्यात म्हणजे 3 मोठे प्रहार करावे लागतील, अन्यथा 5 चौकार। पहिला चेंडू अयमानच्या बॅटमधून अगदी खूपच लांब, या स्पर्धेतील सर्वाधिक लांब षटकार ठोकण्याचा विक्रम अयमानच्या नक्कीच बॅटमधून केला गेलाय। 6 धावांकरिता 6 धावा मिळत आहेत। प्रिडिक्शन लावू शकत नाही, क्रिकेट याला म्हटलं जातं। पाच चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे। संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत। हासिल उन्हीं को होती है मंजिलें जिनके सपनों में जान होती है, पंखों से कूच नहीं होता देश तो हौसलों से उड़ान होती है। बोलवते संघ आपलं डिसिजन आम्हाला सांगायचं लगेचच। मॅच मात्र घातक होत चालली आहे। अगदी मॅच मध्ये गहराई बघायला मिळते। 5 मध्ये 14 करायचे आहेत। 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे। क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे। अगदी आपण पाहायला गेलं तर विखुरलेलं क्षेत्ररक्षण। येणारा पुढचा चेंडू आहे, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू चाललाय, वन बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय। 4 धावा मिळत आहेत। जिंकण्यासाठी 4 मध्ये 10 ची गरज आहे। 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता। हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये बघायला मिळतोय। हृदयाचे ठोके आहेत 72 चे 144 होतील, कारण का मॅच देखील तुम्ही बघताय तितकीच रंगत आलेली आहे। मॅच मध्ये काय क्लास आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर केला जाईल। प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी गोलंदाज परवेज वरती प्रहार, म्हणजे जर गोलंदाजाचा विचार केला 18 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त किती धावा खर्च केल्या, 2 गोलंदाजांना फक्त 19 धावा खर्च केल्या। या एका गोलंदाजाला 6 मध्ये 20 धावा ठेवल्यात। पहिल्या 2 मध्ये 10 आल्या, पुढच्या 4 मध्ये 10 करायच्या आहेत। जर का बॅटर्स एकंदरीत पाहायला गेले ना, 2 मध्ये 10 तर पुढच्या 4 मध्ये 10 होऊ शकतील। जर पाहायला गेलं कालची मॅच होती आणि जॉली बॉईज 20 चा संघ तुफेल सर 39 धावा झाल्या नव्हत्या। येणारा पुढचा चेंडू असेल तर 4 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे। अयमान तयार आहे, डावकर शैलीचा खेळाडू आहे। आता प्रतिस्पर्धी संघाकडे झुकलेला मोठा फटका, काहीसा हवेमध्ये चेंडू आहे। फरदीन काझी थोडासा त्या ठिकाणी आपण पाहतोय एका हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु यशस्वी एक सुदैवी ठरलाय। दोन धावा असतील जिंकण्यासाठी तुम्हाला 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता। हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला बघायला मिळतोय या मॅच मध्ये देखील। 3 चेंडू 8 धावांची गरज आहे। सामना मात्र आता दोन्ही संघासाठी ऑन झालाय। हा चेंडूवरती परिपूर्ण सामना आता मात्र निर्भर असू शकेल। 3 म्हणजे 8 करायचे आहेत। कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला या क्रीडांगणामध्ये आपण बघतोय। जेसीआय ट्रॉफी 2024 पर्व पहिला आहे आणि या पर्व पहिल्यामधला एक ओपनिंगचा सामना बघितला जो हाय व्होल्टेज झाला आणि त्यानंतरला हा सामना देखील आपण बघतोय। हो फाईनला खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय, चेंडू जाईल दन 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 करत 4 धावांकरिता चौकार। चौकार आला इथे। अयमान नावाचं वादळ आलंय आणि त्या वादळाला थांबवणं खूप कठीण होईल। आता जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता आहे। इथे चेंडू शिल्लक आहेत फक्त 2 आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहताय अयमाननं क्लास बॅटिंगचं प्रदर्शन सादर केलंय। 2 मध्ये 4 सामना होता कुठे 6 मध्ये 20, आता आलाय 2 मध्ये 4। 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता करायची आहेत।
कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे, या 4 धावा करायच्याच आहेत बॅटर्सला. आणि नक्कीच ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते ना अल्ताफ, तर तुमचा एंड देखील तेवढाच चांगला होत असतो. 2 चेंडू 4ची गरज आहे. तुम्हाला परवेज खेळताना बघतायत, त्या 2 गोलंदाजांना 3 षटकामध्ये फक्त 19 खर्च केल्या, याला 20 ठेवल्या गेल्या होत्या. 2 मध्ये 4ची गरज. वीरकावलाय, चेंडू चाललाय कुठे आणि इथे तुम्ही मॅच सोडली आहे. इथे तुम्ही जर बघायला गेलं तर नक्कीच मॅच सोडलेली आहे. ही मॅच सोडली आहे, इथे कॅच सोडलेली नाही, ही तर मॅच सोडली आहे. आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 1 मध्ये 2ची गरज आहे. कॅचेस विन द मॅचेस. का क्षेत्ररक्षण इम्पॉर्टंट आहे बघा तुम्ही. जर विचार करायला गेलो तुफेल सर, 1 मध्ये 2ची आवश्यकता आहे. आणि नक्कीच या ठिकाणी इतिहास देखील साक्षीला आहे. 38 आणि 39 धावा होत नाही कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलंय. आणि 39चा आकडा तुमच्यासाठी अनलकी आहे. सातत्याने 39 धावा तुम्हाला 3 टुर्नामेंटला झाल्या नाहीयेत सर, हे देखील तितकंच खरं आहे. या संघाला होतील का? 1 मध्ये आता 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. प्रिडिक्शन लावण्याचे प्रयत्न इथे सातत्याने केले जातील. हाय व्होल्टेज ड्रामा, 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चला बोलवते संघ, विनंती असेल लवकरात लवकर या ठिकाणी आपलं डिसिजन सांगायचं आम्हाला. बघा मॅच संपलेली आहे, अन्यथा 1 षटकाच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ 4 षटकं खेळेल आणि तुम्हाला खेळण्यासाठी फक्त 3 षटकं दिली जातील, असं या आयोजक कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर एकंदरीत चांगला असा खेळ सादर केला जाईल. 1 मध्ये 2ची गरज आहे. मोठा फटका प्रिडिक्शन लावलं गेलं होतं, पंचांकडे दाद मागितली जाते. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये 39 धावा 5व्यांदा चेस केल्या गेल्या नाहीयेत आणि बॅटिंग करणारा संघ इथे पराजित झालाय. काही क्लास या ठिकाणी आपण पाहायला गेलं गोलंदाजीचा अटॅक. आणि या ठिकाणी दापोली 11 संघाने कंपल्सरी चेसिंगच्या या फॉर्म्युलानुसार हा सामना जिंकलाय. दोन्ही संघांचे या ठिकाणी स्कोर इक्वल झाला, परंतु या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे आणि याच कारणास्तव जो गोलंदाजी करणारा संघ विजय मिळवतोय. आयमानचा संघर्ष बघायला मिळाला, चांगली बॅटिंग केली आणि नक्कीच त्यांनी सांगितलंय मी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलो, अंततः त्याला हार पत्करावी लागली आहे. चांगला खेळ सादर केला इथे दापोली 11 संघानं. मोहसिनजी राखांगे सर, विनंती असेल आपणास आपण लवकरात लवकर